तर बघा काय माहिती आहे, महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025-26चे अनुदान वितरण वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बीम्सवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रित अधिकारी आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्राचे पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सन 2025-26च्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. सन 2025-26च्या आर्थिक वर्षातील वित्त विभागाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे. वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्याचा वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, शासन परिपत्रक यामधील विविध सूचना, अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम 1959 मधील परिशिष्ट 26 मधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात यावा. यात कोणती कसूर होणार नाही याची दक्षता संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी घ्यावी. सदर खर्चाचा प्रगतीवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्याने दरमहा शासनात 10 तारखेपर्यंत सादर करावा. पदनिर्मितीच्या अनुषंगाने वित्त वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तिथे उच्चस्तरीय सचिव समिती, मंत्रिमंडळ यांची मान्यता तसे वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेच्या अनुषंगाने कारवाई झाल्याची खात्री करण्यात यावी. खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग 1 उपविभाग 1 मधील अनुक्रमांक 27 नियम 149 प्रमाणे सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेऊनच अनुदान अदा करावं. ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशाची आवश्यकता आहे अशा तरतुदी वितरित करताना भाग 1 उपविभाग 3 अनुक्रमांक 4 नियम 27(2) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान वितरित करावं. जिल्हा परिषदेसाठीचे वेतनेतर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये. विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्व वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र विभागाने प्राप्त करावी. यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये. शासनाद्वारे देण्यात येणारे अनुदान लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये ECSद्वारे प्रदान करणे बंधनकारक राहील. कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रितरित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये. स्थानिक स्वराज्य संस्था तसे महामंडळ यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थांकडून राज्य शासनात येणे असणाऱ्या रकमेचा आढावा घेण्यात यावा व त्या रकमा वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावं. तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कम कुठे ठेवली याबाबतचा तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी. सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवला असता त्याचं बँक अकाउंट स्टेटमेंट शासनात सादर करावं. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.